रस्ते आम्ही जाम करू आणि सरकारला या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडता येणार नाही यासाठी जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही या आंदोलनामधून करणार आहोत। म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या या माध्यमातून मी आवाहन करतो की प्रशिक्षणार्थी बांधवांनो, हताश होऊ नका, निराश होऊ नका, आत्महत्येकडे वळू नका, जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नका। नक्की हा बालाजी पाटील चाकूरकर आणि माझी सर्व मित्रमंडळी, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अनुपजी चव्हाण, प्रकाश साबळे, आमची महाराष्ट्रातली टीम या बेरोजगारांना, बेरोजगार युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि यांना रोजगार मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी तुम्हाला या प्रसंगी आश्वासित करतो। आणि आपण सर्वजण या आंदोलनासाठी सज्ज व्हा। कोण म्हणेल की 24 दिवसात काय मिळालं? भरपूर काही मिळालं। 24 दिवसामध्ये 55 आमदारांनी भेटी दिल्या, 22 आमदारांनी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला। आज बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्राच्या ऐरणीवर आलेला आहे। आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आणताना विधानसभा गृहामध्ये याबद्दलची श्वेतपत्रिका प्रकाशित करावी यांची प्रमुख मागणी आहे। आणि महाराष्ट्रातली कायमस्वरूपी बेरोजगारी नष्ट करण्यासाठी एक कायदा करावा लागेल आणि योग्य प्रकारे कायद्याचा अभ्यास करून बेरोजगारी नष्ट करत असताना आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा यांनी जे व्हिडिओ मध्ये स्पीच मध्ये जे काही बोललेलं आहे, जे काही 4.5 चा मुद्दा त्यामध्ये सांगितलेला आहे मागच्या GR मध्ये की ज्या आस्थापनेमध्ये हे प्रशिक्षणार्थी काम करतील त्या आस्थापनेमधल्या लोकांनी जर सांगितलं 6 महिन्याची तर त्या आस्थापनेमध्ये ते कायम सुद्धा होऊ शकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। तो मागच्या प्रशिक्षण कालावधीतला 4.5 चा मुद्दा जो काही GR मध्ये होता तो लावा, वाचून दाखवा। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते। म्हणजे आम्हा प्रशिक्षणार्थ्याची त्या ठिकाणी इच्छा असेल